नमस्ते मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले बाळू आणि नामात निलगिरीच्या लाकडावरून भांडणं चाललेली असतात. आता पुढे बाळूनं आपल्या नोकरीचा विचार केला होता. पांडू त्याला रात्रीचा ट्रॅक्टर भरून आण म्हणत होता. ते त्याला धाडस नव्हतं, पण निम्मी लाकडं देऊन आपल्यालाही नावं ठेवणार म्हणून त्यानं साऱ्यावर पाणी सोडल्यागत केलं होतं. नामूला आप्पानं समजावून सांगितलं होतं. दोघंही शेताकडं जात होते. लाकडाकडं बघत होते. बाळूच्या मनात येत होतं, पण नामासंग हंबऱ्याची संगत बघून त्याच्या सारंच मनातल्या मनात जिरत होतं. मास्तराच्या अंगावर भिंत पडल्यागत झालं होतं. तो स्वतः रजा काढून चुलत्याची पडलेली भिंत बांधू लागत होता. त्याशिवाय गवंडी थांबाय तयार नव्हता. त्याची चुलती भिंतीच्या आतल्या बाजूनं गवंड्याला सांगित होती. प्रत्येक थराला असं नाही म्हणत होती. प्रसंगी दरडावून सांगत होती. तिथंच सारं मास्तराचं पैसे संपलं. 2 घराचं पैसे एका घराला घातलं तरी घर नव्हतं. तो मनात म्हणत होता, सरळ माणसाला सारी वाकडीच भेटत्यात. सोसायटीचा चेअरमन केरबाडोंब आला. पांडूच्या पोटात चावायला लागल्यागत झालं. आपल्या जोडीचा आप्पा चेअरमन झाला असता तर काय नव्हतं, पण कालचा केरबा आप्पाला हेच करायचं होतं तर मग मी चेअरमन चालत नव्हतो. माझ्यापेक्षा केरबा चांगला वाटला. केरबानं मागचं रेकॉर्ड जिवंत करून सेक्रेटरीला जीव द्यायची वेळ आणली होती, पण तो हात वर करून रिकामा होणार होता. ऊस तोडकऱ्यांच्या टोळ्या गावात भागात येऊ लागल्या होत्या. ट्रकात काट्याकुट्या, पोत्याच्या गळाठ्या बांधलेला प्रपंचा, त्यावर बसलेलं तोडकरी, त्यांच्या बायका, त्या सर्वांचीच पिंजारलेली केसं, त्याला तेल पाणी याचा पत्ता नसलेला. बायका जळक्या लाकडागतीनं दिसत्या. पोरं निम्मी अर्धी उघडी नागडी. असा ट्रक देवळासमोरच्या पटांगणात लावला होता. त्यांचा मुकादम आबाकडं वाड्यात गेला होता. आबानं धोंडीबाला त्यांना किवटानात पालं मारायला जागा दाखवायला सांगितली. धोंडीबा ट्रक किवटानात घेऊन आला. घरामागं त्यानं मोकळ्या रानात पालं मारायला जागा दाखवली. त्यांनी पालं मारली. ढाले पाटलांच्या कारखान्याची टोळी नव्हती. धोंडीबानं विचारलं तेव्हा त्याला हे समजलं. त्यांच्या चुली पेटल्या, धुराडी झाली. तिथनंच पाण्याचा पाट वाहत होता. त्यातच त्यांनी साऱ्यांनी तोंडं खंगाळली. पोत्यातला प्रपंचा पालात मांडला. कळकटलेल्या धुरकाटलेल्या भांडी पाण्यात खळबळून 3 दगडांच्या चुलीवर गेली. तान्ह्या पोरांना पालातच पालामोहरं दोरीचा पाळणा केला. त्यात त्यांना टाकली. त्यांना झिंज्यांचा फुगा झालेला जरा जाणत्या पोरी हलवू लागल्या. बायका जेवणाला लागल्या. गडी पालाच्या पुढंच बिड्या फुकीत बसलं. आबा आला. त्याच्या मागनं धोंडीबा आणि तोडकरी गेलं. आबानं कोणता अगोदर कोणता नंतर ऊस तोडायचा ते दाखवलं. ट्रक उतराय घरामोरनं धोंडीबा त्यातलंच गडी घेऊन वाट करून घेऊ लागला. गेलं साली ढाले पाटलानं दर दिला नाही म्हणून आबानं दुसऱ्या कारखान्याची टोळी आणली. ही बातमी गावात गेली. बरीच जण किवटानात आली. आबा उसात खाली. आता महिनाभर टोळीचं काम. टोळीवाल्यांना बरं वाटलं. 1760 जागं बदलण्यापेक्षा पालं मोडून मारून त्यांचा जीव नको व्हायचा. आबानं त्यांच्या पालांच्या मध्ये तेवढ्यातच एक चिवा रोवून घरातनं लाईट तिथं सोडली.
रात्रीची कधीच तोंड बघाय न मिळालेल्या तोडकरी इसवाट्याला बसून गप्पा ठोकाय लागलं. देशमुखांना दुसरा कारखाना काढायचा म्हणून 4 वर्षे झाली शेअर्स गोळा केलतं. लाखो रुपयांच्या शेअर्सवरचं व्याज बँकेतलं, त्याच्यावरच त्याचं निवांत चाललं होतं. लोकांच्यात त्याची नेहमी चर्चा व्हायची, पण विचारायचं कोणी? शेअर्स भरणाऱ्यांनी अर्ज काढून रकमा भरल्या, त्याचं व्याज ती भरत होती आणि देशमुख व्याजावर नियोजित कारखान्याच्या नावावर जगत होता. आप्पाच्या मागं देशमुख गावठाणातली जागा द्या म्हणून लागला होता, पण त्याचं सारं थंडच दिसत होतं. जी लोक शेअर्स परत मागत होते त्यांना तो सांगत होता, बँकेत विरोधक आलीत, जरा थांबा. इतकं दिवस थांबलाय? थोडी दिवस. आप्पाचं जिल्ह्याचं उपाध्यक्षपद पक्षाचं काढून घेतलं, त्यापासून देशमुखाकडं तो कधी गेलाच नव्हता. आबानं आप्पाला सांगितलं होतं. त्याच्या इदमानं आपलं पडत नाही. आमदार खासदार काय माणसांची घरं चालवीत नाहीत, त्यासनी निवडणुकीला माणसांच्याकडं यावंच लागतंय. माणसासनी नाही, तू त्यांच्याकडं जाऊच नको. आप्पाला त्याचा राग होताच. भागात सगळ्यात जास्त कारखान्यासाठी त्यानं शेअर्स दिलं होतं, पण कारखान्याच्या संचालक यादीतलं असलेलं नाव काढून आप्पाच्या जागेवर देशमुखानं आपल्या पाहुण्याचं नाव घातलं होतं. त्या पाहुण्यानं धड घरातलं शेअर्स पूर्ण केलेलं नव्हतं. आबाला ह्या आमदार खासदारांचा रागच येत होता. ह्या माणसांनी जनतेचं सेवक म्हणून काम करायचं सोडून तीच जनतेकडून सेवा करून घेत्यात. 5 वर्षानं पाहुण्यागत नव्या गावाचं रस्तं विचारत येणाऱ्यांना जनतेनंच निवडून कशाला द्यायचं? उगच माणसं उठलं सुटलं किती उठायच्या आधी त्यांचं हुंबरं पुजायला जात्यात. प्रत्येक गावचा पुढारी घरातली बायका पोरं बोंबलत ठेवून पुढाऱ्यांची पूजा करीत फिरतेती. असाच आबा आप्पाला एकदा म्हणाला होता, त्या देशमुखाला यायचं असल तर येऊ दे. तुझ्या मनगटात न्याट असलं तर गावची कामं कर. पर ह्या दगडांना आम्ही जलमभर पाणी घातलंय, तुम्ही तरी घालू नका. कारखानं सुरू झालं नि आप्पाला देशमुखाचा फोन आला. मला कळतंय तुमचा ऊस ढाले पाटलाच्या कारखान्याला घालत नाहीसा. बरं झालं. पण आमच्या जावयाचा कारखाना नवीन निघालाय, तिकडं ऊस मग घालवा की. आप्पानं ऊसाचं सारं आबाकडं असतंय असं सांगून फोन ठेवला. तालुक्यात 4 कारखानं, माणसं दर मिळेल तिकडंच ऊस घालणार. त्यात ह्यांच्या जावयानं कुठला जुना कारखाना बंद पडलेला आणलाय, तो कसा तरी महिनाभर चालला गेल्या वर्षी. ऊस घातलेली माणसं अजून रडत्यात बिलाच्या नावानं. कामगारांचा 6-6 महिने पगार नाही. आपला कारखाना उभा करायचा सोडून जावयाचा कारखाना जगवायचं गेल्या वर्षीपासून आमदारांचं चाललंय. म्हणूनच कदाचित आमदार कारखान्याचं धाडस करत नसावा. त्यात ढाले पाटलाच्या पोरानं त्यांचं राजकारणच संपवायचं धरलंय. ढाले पाटलाला गावात दुसऱ्या कारखान्याची टोळी आल्यालं कळलं. त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. कारखान्याच्या क्षेत्रातलं जास्त ऊस असलेलं गाव म्हणून त्यानं आपली गाडी इकडं वळवली. पांडू पाटलाच्या बंगल्यात ढाले पाटील अचानक गेला. गावात 2 टोळ्या आल्यात. माणसं दराचं बोलत्यात, ऐकनात. पांडूनं सांगितलं, पण त्याला खिजल्यागत झालं. माझा आणि गावातल्या थोड्या जणांचा घालतो. त्यात तुमची टोळी आली ती आबाकडं गेली, त्यानं मागं पाठवली. माझ्याकडं आली असती तर आमचा थोडा बहुत घातला असता. ढाले पाटलाला पांडूचा राग आला. आम्ही सारंच बघायचं.
मग तुमचा काय उपयोग? आबा असेल का घरात? आबाची चौकशी केल्यावर असेल की, कुठं जातोय? पांडू रागातच बोलला. खरं तिकडं जावंच लागणार. गावातला मोठा शेतकरी, जास्त ऊस त्याचाच, त्यातलाच आपला बुडका. खरं आपल्या आज्यानं डझनभर पोरं काढली. त्यात आबानं गोड बोलून थोडी जमीन घेतली असा एक चुलता सांगित होता. पण त्याचा काय उपयोग? आबाच्या बानं एकाची रास वलांडली नाही. आबानंही आणि आता पोरानंही. त्यांना पोरच झाली नाहीत म्हण एकाच्या वर. आमच्यात डझनापर्यंत. त्याचा भोग आपण भोगतोय. त्याला आपल्या साऱ्याच मागच्या माणसांचा राग आला, अगदी आजोबापर्यंत. चहा पाणी झालं. ढाले पाटील उठला. आबा झांजड पडली तरी वाड्यात आला नव्हता. गाडी किवटानाकडं निघाली. माणसं शेतातनं घराकडं येत होती. बायकांच्या डोक्यावर बुट्ट्या, त्यात थोडी बहुत ओली वैरण, मागं पुढं एखादं शेरडू करडू. फणस टेकावरनंच गाडी खाली उतरली तशी धुरळ्याची रास उसळल्यागत झाली. पांढरी धोट गाडी तांबडी भडक झाली. पायरी पायरीनं बिडिंग केल्याचं शेत, ऊसाच्या ट्रकागत उंचच्या उंच बांध, त्यातनं ऊस. ढाले पाटील बंद काचतनंच बघत होतं. जागोजागी वाटत पाण्याचं पाट. त्यानंच गाडी मुंगीच्या पावलागतीनं चालत होती. तरीही गचकं बसत होतं. ड्रायव्हरला रस्त्यातल्या गचक्यापेक्षा रस्त्याच्या कडेनं असलेल्या कुंपणाच्या काट्याची भीती वाटत होती. तसं काय झालं तर इथं झडतीच. ऊसाचं ट्रक ह्यातनं आणत्यात, त्या ड्रायव्हरना मानायलाच पाहिजे. गाडी घराजवळ आली. टोळीवाल्यांची पोरं पाटाच्या पाण्यात खेळत होती. घराच्या मागं पालं दिसत होती, त्यातनं धूर निघत होता. गाडी बघून नुकत्याच ऊस तोडून आलेल्या बायका बाहेर आल्या. गाडीतनं ड्रायव्हर उतरला. त्यानं मागचं दार उघडलं. त्यातनं पोरसवदा पांढरी खड कापडं घातलेला चेअरमन ढाले पाटील उतरला. त्यानं त्या बायकोकडं बघत कपड्यावर नसलेली धूळ झाडली आणि खाली पसरलेल्या 10-20 एकरांच्या माळाकडं नजर टाकली. नदी पोटात पाणी घेऊन पळत असलेली दिसली. ड्रायव्हरनं त्या टोळीवाल्यांना विचारलं, मालक कुठं आहेत? आहेत खाली मळ्यात. एका बाईनं भांडी पाटात धुता धुता सांगितलं. ती पालात गेली. तेवढ्यात एक टोळीवाला वर येताना दिसला. त्याला ढाले पाटील म्हणाला, किती ऊस गेला असेल र आतापर्यंत अंदाजे? अंदाजे कशाला? रोज 2 खेपा, म्हणजे 25 टन धरा. 5 दिवस झाल्यात, मग बघा किती. त्यानं आपला हिशोब सांगितला. अजून किती दिवस इथं आहे? ढाले पाटील म्हणाला, माप महिना संपायचा नाही आणि शेजारचं सारच शेतकरी आबाकडं रोज येत्यात दुसरी टोळी आणा म्हणून. हे ऐकून ढाले पाटलाला वाईट वाटलं. एवढ्या मोठ्या गावात आपल्या कारखान्याची टोळी दांडगाईनं घालायला लागते आणि लोक त्या कारखान्याची वाट बघायला लागल्यात. धोंडीबा आला. त्यानं त्यांच्याकडं बघून नवीनच कोणतरी दिसत्यात म्हणून तिथनंच आबाला हाक दिली. तो आडव्या पाटात हातपाय धुवू लागला. ढाले पाटलानं त्याला विचारलं, किती टोळ्या गावात आल्यात ह्या कारखान्याच्या? 4 आल्या. 15 दिवसात पाक ऊस तोडतोय बघा. त्यानं चूळ भरली आणि फेकली. ढाले पाटलाची एक टोळी आलती, त्यासनी फडच मिळना. कोण दिल व? दर का फर? डोंगरातली लाकडं घेऊन धनगरवाड्यावरच्या बायका येत्या त्या, पावसानं उगवल्याली, त्याला दर लय. तेवढा सुधीक ढाले पाटील दिना.
बँकच्या इलेक्शनमध्ये पांडू पाटलासारख्यांनी संपवला सारा त्याला. तो तरी कुठला दर देणार म्हणा. धोंडीबानं हातपाय धुतलं, पण ढाले पाटलाच्या पायात पाणी साचल्यागत झालं. ड्रायव्हर चेअरमनच्या तोंडाकडं बघत होता. तो धोंडीबाकडंच बघीत उभा राहिला. मावळलेल्या दिवसागत ढाले पाटलाचा चेहरा झाला. धोंडीबानं घोंगडं टाकलं. आबा आला, नमस्कार घातला. सारीच बसली. धोंडीबा समोरच आंब्याच्या झाडाखाली असणाऱ्या बैलांना पेंड्या टाकायला लागला. त्याच्याकडं बघून ढाले पाटील हसतच म्हणाला, तुमचा कारखाना बँकच्या इलेक्शनमध्येच संपलाय असं ह्यांचं मत आहे. चालायचं चेअरमन, आबा असं म्हणाला आणि धोंडीबाच्या लक्षात आलं. पानाला जास्त लागलेल्या चुन्यागत त्याला चटका लागला. त्यानं आतल्या आत जीभ चावली. आबाची धास्ती लागली. आप्पा परास ह्यो लहानगा असल आणि ह्यो चेअरमन ढाले पाटलाचा पोरगा. फोटावरची मिशी बी अजून कवळीच दिसतीया. हाडानं मोठा आहे, खरं पांढरा खड, लोण्यावरच्या बोक्यागत. ढाले पाटील म्हातारा कैक वेळा इथं आला, पर ह्यो पोरगा पाहण्यातच नाही. आजच बघितला. त्याला काय, कोणतरी म्हणाला असल, साधी माणसं, सरळ साधी, ऐकल ते खरं म्हणणारी. त्यांचा विचार पुढाऱ्यांनी केला असता तर कवाच पुढारी सुधारला असतं. आबानं सावरत सावरत कुंभाराच्या मटक्यागत थपटीच मारली. अरे धोंडबा, चहा इथंच करतोस का घराकडं जाऊया? बघा, करतो इथंच. कशाला चहा? आमचं सारंच संचालक मंडळ येणार होतं, पण मीच दौरा काढला. बघू कधीतरी जेवणाचाच बार उडवूया इथं. ठिकाण एकदम मस्तच आहे. या की, जेव्हा खायचं काय आहे? आबा असं म्हणाला नि ढाले पाटलानं विषयालाच हात घातला. आज आलोय ते काम करा आमचं, मग जेवायला उद्या येतो. आबा, आपलाच कारखाना बंद करायचा विचार आहे काय तुमचा? आमच्यानं कारखाना बंद नि चालू झालं असतं तर आम्हीच कारखाना काढला नसता. उगच आमच्या वडिलाच्या मागनं गेलो असतो. तवर आमदार 4 वर्ष झाली तरी कारखाना काढत्यात झोपतनं उठून. त्यांना 25 वर्ष सुचलत नाही होय. ते आता ह्या 5 वर्षातच सुचलंय. जागा घावना झाली या. तवर जावयाच्या कारखान्याला ऊस घालवा म्हणून रोज फोन. आता हाय त्यांना धड ऊस मिळना. तुम्ही आपल्या हद्दीत असणारा कारखाना टाकून तिकडं ऊस घातलाय, त्यांना आणि कुठला ऊस मिळायचा? ढाले पाटलांनी हद्दीचा मुद्दा मांडल्यावर आबाला चांगलंच तोंड फुटलं. घालणार नाही तर काय? तुम्ही बी शेतकरीच हायसा. कवा हिशोब केलाय? तुम्हासनी कारण नसल हिशोबाचं. तुमच्या वडिलानं घोंगड्यावर बसून दर दिला म्हणून एवढा मोठा कारखाना झाला. विचारा त्यासनी. महागाईच्या हिशोबानं तरी इथं शेतकऱ्याच्या गांडीला धडूत मिळना. मोटारीचं बिल, लागवड भागवना. एखादं साल गेलं की घरात कार्य आलं की उपसतोय सोसायटी. मधीच लागवडीच्या व्याजात बिल हातात नाही त्यात. हे याज मेलाय शेतकरी याचा विचार करायचा कुणी? अहो, दर शासन ठरवतंय. मग ह्या आता तोडणाऱ्या कारखान्याला शासन नाही, तो कसा देतोय? पुढच्या वर्षी देणार की, ड्रायव्हर मधीच बोलला नाक खुपसल्यागत. मग पुढला घालू की. राजकारणाचा विचार करीत आम्ही बसणार नाही आणि शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी करूच नये. आपल्या शेतात राबायचं नि उगच कुणाचं तरी जोडं उचलीत बसण्यापरास आबाचा निर्णय नाहीच असा ढाले पाटलाला कळायला लागला. अंधार पडला. तो उठला. निदान तुम्ही दुसऱ्यांना तरी सांगू नका.
ढाले पाटील दिनवाना होऊन म्हणाला, सांगाय कशाला लागतंय माणसासनी? पहिलं दिवस गेलं, आता प्रत्येक घरात योग पुढारी. तो कुणाला विचारतोय नि ऐकतोय तरी कुणाचं? ढाले पाटलाला हे मात्र पटलं, मात्र त्याला आबाचा राग आलेला. ड्रायव्हरनं गाडी चालू केली. धन्यवाद. अशाच नवीन नवीन कथा रोज ऐकत राहा आणि किंग ऑफ स्टोरी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.